आणि मुख्यमंत्री महोदयांनी या बैठकीचं महत्त्व समजून आज वेळ दिली आणि खूप सकारात्मक निर्णय वसईच्या विकासाच्या दृष्टीने आज मुख्यमंत्री महोदयांनी आज दिलेले आहेत. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी आज निर्देश दिले की 116 शाळा ज्या जिल्हा परिषदेच्या आहेत त्या विनामूल्य जिल्हा परिषदेकडून महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात यावा असा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेऊन त्वरित तो पारित करण्यात येईल असे निर्देश दिले. ती घेतल्यानंतर बिल्डर त्या 7 माळ्याची बिल्डिंग असेल तर त्याच्यावर 2 माळे अनधिकृत बांधतात आणि म्हणून मग ओसी घ्यायला जात नाहीत किंवा ते बिल्डर पळून जातात. तर अशी बरीच प्रकरणं वसई, विरार, नालासोपारा, नायगावमध्ये आहेत. नायगावमध्ये तर 15-15, 20-20 वर्ष लोक राहतात इमारतींमध्ये, पण बिल्डर ओसी न घेताच पळालेले आहेत. नमस्कार, आपल्यासोबत आहेत आमदार स्नेहा दुबे. ताई, वसई विरार महानगरपालिकेच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक पार पडली. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, काय निर्णय झाले? आजची मुख्यमंत्र्यांबरोबरची बैठक ही वसईतल्या समस्त नागरिकांसाठी खूप महत्वाची बैठक आहे. कारण या बैठकीसाठी मी फेब्रुवारीपासून पाठपुरावा करते आणि मुख्यमंत्री महोदयांनी या बैठकीचं महत्त्व समजून आज वेळ दिली आणि खूप सकारात्मक निर्णय वसईच्या विकासाच्या दृष्टीने आज मुख्यमंत्री महोदयांनी आज दिलेले आहेत. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी आज निर्देश दिले की 116 शाळा ज्या जिल्हा परिषदेच्या आहेत त्या विनामूल्य जिल्हा परिषदेकडून महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात यावा असा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेऊन त्वरित तो पारित करण्यात येईल असे निर्देश दिले. तसंच 3 पीएचसी आणि 12 उपकेंद्र हे सुद्धा विनामूल्य जिल्हा परिषदेकडून महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याचे निर्देश आज मुख्यमंत्री महोदयांनी दिले. तसंच आचोळ्याचं जे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे ते सुद्धा प्रलंबित आहे बरेच वर्ष. तर त्याचा सुद्धा जमीन हस्तांतरणाचा प्रस्ताव हा मंत्रिमंडळामध्ये घेऊन महसूल मंत्री सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्याकडनं तो आता मंत्रिमंडळात मांडला जाईल आणि तिकडे सुद्धा तात्काळ त्याला मान्यता देऊन हे काम सुरू करण्यात येईल लवकर असे निर्देश त्यांनी दिले. तसंच MMRDA ची खूप प्रलंबित प्रस्ताव शिल्लक होते. तर ह्यामधले मुख्य 7 रस्त्यांचं काँक्रिटीकरणाचे प्रस्ताव होते. मोठे रस्ते आहेत ते सगळे. तर त्यापैकी 4 रस्त्यांचं लँड ॲक्विजिशनचा काही प्रश्न येत नाहीये. एक्झिस्टिंग रोडवरतीच हे रस्ते आहेत. तिथेच ते दुरुस्त करायचे आहेत किंवा नवीन करायचे. तर हे प्रस्ताव लगेच मान्य करून याचं काम लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश त्यांनी दिले. रिंग रोडचा जो मोठा मुद्दा आहे की वसई, नायगाव, नालासोपारा, विरार या 4 शहरांना जोडणारा एक रिंग रोड बनवण्यात यावा जेणेकरून इथली ट्रॅफिकची समस्या दूर होईल. तर ह्यासाठी 2007 साली DP प्लॅन बनलाय आणि त्यामध्ये हा रिंग रोड चा प्रस्ताव आहे. तर 2007 ते 2025च्या या कालावधीमध्ये बरेच तिथे कन्स्ट्रक्शन्स झाली आहेत, बऱ्याच इमारती बनलेल्या आहेत. तर त्यांच्यासमोर मी हा प्रश्न मांडला की आता नवीन सर्वेक्षण करण्याची गरज आहे जेणेकरून कमीत कमी इमारती या प्रकल्पामध्ये बाधित होतील. तर त्यांनी ताबडतोब तसे निर्देश दिले की MMRDAच्या मदतीने महानगरपालिकेने कन्सल्टन्सी नेमून ह्याचा सर्वे करायचा आहे, नवीन प्रस्ताव बनवायचा आहे जेणेकरून ह्या कमीत कमी इमारती तिथे बाधित होतील आणि हा प्रस्ताव ह्याच्यावरती लवकरात लवकर काम सुरू करता येईल. तसंच 4 ब्रिज जे पूलचं काम आहे, गोखुऱ्याला ट्रॅफिक होते, वसंतनगरी एव्हरशेन ट्रॅफिक होते, माणिकपूलला ट्रॅफिक होते. तर अशा जिथे ट्रॅफिक होते त्या ठिकाणी ब्रिजेसचं काम MMRDAकडे प्रस्तावित आहे. तर त्या कामांना लवकर मंजुरी देऊन ते लवकर सुरू करण्याचे निर्देश आज मुख्यमंत्री महोदयांनी दिले. त्याचप्रमाणे ओसीचा मुद्दा महत्वाचा चर्चेला आला की ज्या बिल्डिंग्सकडे CC आहे पण OC नाहीये तर अशा बिल्डिंग्सना पाण्याचे कनेक्शन त्वरित दिले जावेत असे निर्देश दिले. तसंच त्या बिल्डिंगसाठी OC देण्याचं एक धोरण शासनाने बनवावं आणि त्या धोरणाप्रमाणे लवकरात लवकर या बिल्डिंग्सना OC देण्यात यावी असे सुद्धा निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत. मेडिकल आणि पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांना आस्थापनामध्ये नियमित करण्याचा प्रश्न आज उपस्थित केला. तर त्यासाठी सुद्धा त्यांनी खूप सकारात्मक निर्देश दिले की तो सुद्धा प्रस्ताव लवकरात लवकर शासनासमोर सादर करून त्याला मान्यता देण्यात येईल. तर अशा प्रकारचे खूप महत्वाचे प्रश्न आज मीटिंगमध्ये उपस्थित झाले. आम्हाला ते मांडण्याची संधी मिळाली आणि त्या सगळ्या प्रश्नांवरती मुख्यमंत्री महोदयांनी खूप सविस्तर चर्चा करून खूप सकारात्मक निर्देश आज दिलेले आहेत. ताई, वसई विरार शहरात बिल्डरांकडून होणारी फसवणूक किंवा पाण्याचा प्रश्न, याबाबतची लक्षवेधी तुम्ही मांडली होती. ती लक्षवेधी नेमकी काय आणि त्यावर नेमकं काय चर्चा झाली?
अं, मी आता तुम्हाला म्हटलं तसं की ओसी आपल्याकडे सीसी आहे आणि ओसी नाही आहे. आणि ओसी न घेण्याची कारणं अनेक आहे. कारण सीसी घेतल्यानंतर बिल्डर त्या 7 माळ्याची बिल्डिंग असेल तर त्याच्यावर 2 माळे अनधिकृत बांधतात आणि म्हणून मग ओसी घ्यायला जात नाहीत किंवा ते बिल्डर पळून जातात. तर अशी बरीच प्रकरणं वसई, विरार, नालासोपारा, नायगावमध्ये आहेत. कारण सीसी घेतल्यानंतर बिल्डर त्या 7 माळ्याची बिल्डिंग असेल तर त्याच्यावर 2 माळे अनधिकृत बांधतात आणि म्हणून मग ओसी घ्यायला जात नाहीत किंवा ते बिल्डर पळून जातात. तर अशी बरीच प्रकरणं वसई, विरार, नालासोपारा, नायगावमध्ये आहेत. नायगावमध्ये तर 15-15, 20-20 वर्ष लोकं राहतात इमारतींमध्ये, पण बिल्डर ओसी न घेताच पळालेले आहेत. मग अशा बिल्डिंगचा प्रश्न आहे. आज त्यांना पाणी कनेक्शन मिळत नाहीये महानगरपालिकेचं. महानगरपालिका सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं फक्त दाखला देते, की सुप्रीम कोर्टाने सांगितलंय सीसी-ओसी नसेल त्या बिल्डिंग्सना पाणी देता येणार नाही. तर हा मुद्दा आम्ही लक्षवेधीद्वारे मांडला होता, की पाण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. तो पाण्यापासून कोणालाच वंचित ठेवू नये आणि ज्या बिल्डिंगना सीसी आहे पण ओसी नाहीये, अशांना त्वरित पाणी कनेक्शन देण्यात यावं. तसंच जे पश्चिम पट्ट्यातली घरं आहेत, जी ग्रामपंचायतीमध्ये आधी होती आणि नंतर महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आली, त्या घरांना सुद्धा सीसी-ओसी नाहीये. तर अशा घरांना सुद्धा, कारण पाणी तेव्हा नव्हतं आणि आता आलेलं आहे वसईमध्ये. वितरण व्यवस्था आता चाललेली आहे, सुरू आहे वितरण व्यवस्था करण्याचं. तर आता त्यांना पाणी कनेक्शन दिलंच पाहिजे असा मागणी आम्ही केली होती आणि त्याला सकारात्मक उत्तर हे लक्षवेधीच्या वेळेलाही मंत्री महोदयांनी दिलं आणि आजही मुख्यमंत्र्यांनी त्याबाबत सकारात्मक निर्देश दिलेले आहेत. धन्यवाद ताई आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. कॅमेरामन आलेख चाळकेसह मी अवंती भोयर, महा एमटीव्ही मुंबई.